बहुचर्चित असलेला सतीश भोसले उर्फ खोक्या पुराव्यांसह लवकरच पोलिसांना शरण येणार अशी सूत्रांची माहिती आहे। सतीश भोसले उर्फ खोक्या भाईची आलिशान गाडी पोलिसांनी शिरूर परिसरातून जप्त केली। शिरूर पोलीस ठाण्यामध्ये 2 गुन्हे दाखल झाल्यानंतर सतीश भोसले हा मागच्या 5 दिवसांपासून फरार आहे। त्याच्या अटकेसाठी पोलिसांची 2 पथकं रवाना झाली आहेत, परंतु तो अजूनही पोलिसांना सापडलेला नाहीये। आपले प्रतिनिधी गोविंद शेळके आपल्याला ताजा अपडेट या संदर्भातला देतील। गोविंद, अर्थातच खोक्या कुठे आहे, तो मीडियाला मुलाखती देतोय, पोलिसांना सापडत का नाही असा प्रश्न विचारला जातोय, काय कळतंय याबद्दल? पूर्वी आपल्याला माहिती आहे की सतीश भोसले उर्फ खोक्या हा मागच्या 4-5 दिवसापासून फरार आहे। पोलिसांनी आम्हाला असं सांगितलं होतं की या खोक्याच्या तपासाच्या संदर्भाने 2 पोलीस पथकं निर्माण केलेत, पण आमचा प्रश्न तोच आहे की ते पथक काय करतायत। कारण जर माध्यमाचा प्रतिनिधी हा खोक्यापर्यंत पोहोचतो, त्याची अर्ध्या तासाची मुलाखती होते आणि त्या मुलाखतीमध्ये स्वतः खोक्या सांगतो की मी पोलिसांना शरण येणार आहे। खरं तर पोलिसांनी आता आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की 1 आठवड्यापासून खोक्याचं प्रकरण सुरू आहे, वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल आहेत। त्याच्या संदर्भामध्ये शिरूर शहर बंद ठेवलं जातं। शिरूर शहरामध्ये ओबीसी बांधव रस्त्यावर उतरून सतीश भोसलेला अटक करण्याची मागणी करतात, मात्र पोलिसांना तो सापडत नाही आहे। आता जी माहिती मिळते ती अशी आहे की खोक्या उर्फ सतीश भोसले हा स्वतःच पोलिसांना शरण येणार आहे आणि बीड पोलिसांना तो शरण येणार अशी माहिती मिळते। आता प्रश्न उपस्थित होतो की यापूर्वीसुद्धा वाल्मिक कराडच्या अनेक स्टोरीज आम्ही तुम्हाला दाखवल्या होत्या। वाल्मिक कराड यांच्या अटकेसंदर्भातल्या अनेक मागणी होत होती, मात्र त्याही वेळेस जे काही वाल्मिक कराड पोलिसांसमोर आला होता तोही स्वतःहून आला होता, पोलीस त्याला पकडू शकले नव्हते। आता खोक्याचं पण तेच होणार का? खोक्याला पोलीस पकडणार की स्वतः खोक्या शरण येणार याविषयी प्रश्नचिन्ह आहे। एक मात्र खरं आहे की काल रात्रीपासून पोलिसांनी आणखी तपासाचा वेग वाढवला आहे। बीड परिसरामध्ये आणि बीडच्या बाहेर सुद्धा खोक्याच्या तपासाने पोलीस गेलेत। आता खोक्या कधी सापडतो या प्रश्नाचं उत्तर कदाचित मला वाटतं पोलीसच सांगू शकतील। पूर्वी अगदी खरं आहे गोविंद, पोलिसांना दरवेळेला हे लोक शरण येण्याची वाट का बघावी लागते हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे या संदर्भातला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।